आणि येण्याचं कारण? येण्याचं कारण म्हणजे मुलाचा प्रॉब्लेम होता म्हणून आले मी. अच्छा, तर मॅडम मुलासाठी आलेले आहेत. आणि काय होतं मॅम मुलाला प्रॉब्लेम? मुलाला सिकल सेल आहे मॅडम. अच्छा. त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन जायचो महिन्याला. आणि त्याला सिकल सेल असल्या कारणाने त्याला महिन्याला ब्लड लावावं लागत होतं. अच्छा, तर मॅडमच्या मुलाला सिकल सेलचा प्रॉब्लेम होता. आणि मॅडम तुमचा काही इश्यू होतं? माझं पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि वजन खूप वाढलेलं होतं मॅडम. चालताना दम लागायचा. अच्छा, तर मॅडम तर आल्या मुलासाठी, पण मुलांसोबत मॅडमच्या मुलाकडे लक्ष असताना मॅडम स्वतःकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मॅडमचं वेट वाढलं आणि वेट वाढल्यामुळे पीसीओडीचे पण प्रॉब्लेम झालं असं म्हणायचं मॅडमला. येस मॅडम. थायरॉइड पण होता मॅडम. पीसीओडी, थायरॉइड, मायग्रेन आणि वाढत्या वजनामुळे दम लागणे. अच्छा, तर या फॅमिलीतून किती दिवस झाले मॅडम तुम्हाला? 1.5 वर्ष झालं मॅडम या फॅमिलीमध्ये जॉईन आहे मी. अच्छा, आता मुलामध्ये काय इम्प्रूव्ह आहे मॅम? मुलामध्ये इम्प्रूव्ह आहे मॅडम की त्याचा 1 महिना मी सकस संतुलित आहार दिली होती. ग्रेट कोट माझे भावे मॅडम आहेत. त्यांनी मला सजेस्ट केले की देऊन बघ. 1 महिना ट्राय केली मॅडम, त्यांना मी दिली. 1 महिन्यामध्ये त्याच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसायला लागले मला. मी म्हटलं एवढा रिझल्ट दिसत आहे 1 महिन्यामध्ये, तर अजून कंटिन्यू करेन तर अजून भरपूर रिझल्ट दिसेल. तब्बल आता 1.5 वर्ष झाला मॅडम मी अजून त्याला ब्लड लावलेली नाही आहे. मागचे आता मला ह्या महिन्यामध्ये चॅलेंज आले होते तर मी हॉस्पिटलला गेली होती. येस येस. याच्या आधी काही ट्राय नव्हतं केलं मुलांसाठी? ट्रीटमेंट केली असेल ना? खूप ट्रीटमेंट केली मॅडम. 1-2 लाख रुपये माझ्याजवळ संपलेले होते. मी काय आखरी उपाय म्हणून बाबा मॅडमच्याकडे गेली आणि त्यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन केलं. मला सांगितलंय की डायनाशेक दे, छोट्या मुलाच्या सकस संतुलित आहार आहे. तेवढ्या दिवसापासून तुम्ही ट्रीटमेंट करत आहात, तर त्या मुलामध्ये काही इम्प्रूव्ह नव्हतं झालं का मग? नाही मॅडम, हॉस्पिटलच जायचं लागत. मला एकटी राहायची, सर बाहेर राहायचे आणि ते मला 15 दिवसांनी मला हॉस्पिटलचे चक्रा मारायला लागत होते. तरी पण काही इम्प्रूव्ह नाही झालं बाळामध्ये? नाही मॅडम. आणि ते सकस संतुलित आहार घेऊन 1 छोट्या मुलाच्या महिन्यात? सकस संतुलित आहार आहे मॅडम, ते दररोज देते त्याला मी. अच्छा, तर त्या 1 महिन्यात सकस संतुलित आहार घेतल्यामुळे बाळामध्ये थोडं इम्प्रूव्ह दिसायला लागलं तुम्हाला? येस मॅडम. मग तुम्ही बाळाला कंटिन्यू केलं? येस मॅडम. आता बरा आहे तो? हो मॅडम. आणि तुमचा वजनाचं म्हणजे वजन किती होतं मॅम? त्यात माझं वजन वाढलेलं होतं मॅडम. मी पण इथं मुलाचंच नाही तर आपलं पण वजन कमी होऊ शकतो. जेव्हा कॉल करायची इच्छा नव्हती, मी म्हटलं बाळ मॅडम तू करू शकते, कर. मी त्यांच्या आहेत मी करायला लागली मॅडम. आज त्यांच्यामुळेच मी 1 तास वर्कआउट केला. तर आपले कोच हे ग्रेटच असतात आणि ते आपल्याला चांगलाच मार्गदर्शन करतात. तर मॅडम तुमच्या या फॅमिलीतून किती केजीचा फॅट लॉस आहे? मॅडम माझं 11 किलोचं वजन कमी आहे मॅडम. वाव, मॅडम साठी क्लॅपिंग करा. मॅडमनी आल्या तर त्या मुलासाठी पण मुलासोबत त्यांनी स्वतःमध्ये पण बदल घडवला आणि 11 किलोचा फॅट लॉस केलाय. तर बघू शकता तुम्ही त्यांचा बिफोर आफ्टर. मॅडम कशा दिसायची आधी आणि आता कशा दिसत आहेत, आणि चेहऱ्यावर उदासता पण दिसायची आधी आणि आता बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती हॅपीनेस दिसत आहे. बरोबर ना मॅडम? मला सांगायचं होतं ते बिफोर आफ्टर शेअर करा मॅडम. बिफोर आफ्टर शेअर करा मॅम. बाबे मॅम बिफोर आफ्टर शेअर करा. तुम्ही कंटिन्यू करा त्या दाखवतीनच. जे रेड कलरची टी शर्ट होती मॅडम, ते मला एकदम टाईट होत होती. जेव्हा की मी जॉईन झाली आणि दुसऱ्या दिवशी पॅन्ट टी शर्ट घेतली आपल्या स्वतःसाठी. येस. आणि ते टी शर्ट आता मला एवढी लूज ढिली होते की मी घालू शकत नाही. त्याला एकदम ढिली वाटत आहे मला ते. येस येस. तर मॅडमचा वेट लॉस सोबत फॅट लॉस पण झालेला आहे. तर मग आता ती ढिली झाली तर तुम्हाला दुःख आहे की म्हणजे खुशी आहे? खुशी आहे मॅडम, चांगली खुशी आहे मॅडम की मी जेणेकरून जीन्स पण घालू शकते आता. अच्छा, तर मॅडमची जीन्स घालायची पण खूप इच्छा असायची, पण आधी तर वाढलेल्या वजनामुळे त्यांना जीन्स घालता पण जमेना, पण आता त्या जीन्स पण घालू शकतात. आणखी काय काय बदल झाले आणि पीसीओडी मध्ये काय चॅलेंज होतं तुम्हाला? पीसीओडी मध्ये मॅडम 1 महिन्यामध्ये चॅलेंज म्हणजे आराम झाले मॅडम की जे की मी सकस संतुलित आहार घेतली आणि लगेच मला 1 महिन्यामध्ये रिझल्ट मिळाला.
पीसीओडी मध्ये एका महिन्यात रिझल्ट? वाव. हो मॅडम, की जे करून मला 2-2 महिने पाळी येत नव्हती, आता ते कंटिन्यूली मला जर तारीख आली तारीखच्या पहिलेच पाळी यायची आता. हा त्रास तुम्हाला किती दिवसापासून होता मॅम? कमीत कमी 10-12 वर्ष झाले मॅडम मला. तर 10 वर्षाचा त्रास तुमचा एका महिन्यात कमी झाला? हो मॅडम. सकस Unbelievable. वर्ल्ड नंबर 1 सकस संतुलित आहार रोज घेते मॅडम. येस येस मॅडम रोज आहार घेतात. आणि थायरॉइड मध्ये काय इम्प्रूव्ह झालं मॅम तुमच्या? थायरॉइड मध्ये मॅडम मला 150 ml ची टॅबलेट चालू होती, आता ते 50 ml ची टॅबलेट चालू आहे मला. अच्छा, तुम्ही स्वतः कमी केली की डॉक्टरांचा सल्ला घेतला? मॅडम डॉक्टरचा सल्ला घेतला मॅडम, स्वतः बंद करायचे नसते. अच्छा, डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केलं. तर मॅडमनी पण डॉक्टरांचे सल्ला घेतला आहे आणि कोणीही स्वतःच्या मनाने टॅबलेट बंद करायची नाही. मॅडमने डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा पॉवर कमी झालेला आहे. तर मॅडम तुम्हाला या पीसीओडी सोबत आणि थायरॉइड सोबत पुन्हा मायग्रेनचा पण प्रॉब्लेम बोललात तुम्ही. हो मॅडम, मायग्रेनचा खूप त्रास होता, की थोडं वातावरण चेंज झालं, चिडचिड झाली, चिडचिड पण होत होती मला, की डोकं खूप दुखायचं. मी नेहमी बाम लावून झोपायची, डोळ्याला पण बाम लावायचे मॅडम. बापरे. अच्छा तेव्हाच अच्छा. मला झोप यायची. तर मायग्रेन मध्ये किती दिवसात तो रिझल्ट मिळाला मॅडम तुम्हाला? ते 2-3 महिन्यामध्ये मिळालं मॅडम. डोकं वगैरे आता दुखत नाही. अच्छा, तर आणि दम लागणं? दम लागणं पण बंद झालं मॅडम आता. मी आता म्हणजे मला जर जायचं राहिलं. हॅलो. बोला बोला. आता मी माझे जे काम आहेत मॅडम, मी सर इकडे राहत नाही. मी स्वतः सायकल पकडून काम करते मॅडम आता मी. अच्छा, बापरे. एनर्जी आली मॅडम मध्ये. म्हणता येईल की आहारामुळे एक एनर्जी आली आणि त्या सिंगल म्हणजे सर राहत नाही त्यांच्याजवळ, पण त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि मुलाची तब्येत पण बघावी लागते. तर Yes, madam. मॅडम तर आल्या होत्या मुलासाठी, पण त्या मुलाकडे लक्ष देता देता त्यांच्या बॉडीमध्ये पण खूप सारे डिसऑर्डर निर्माण झाले होते. तर त्यांनी मुलासोबत स्वतःमध्ये पण बदल घडवला आणि मुलाकडे म्हणजे लक्ष असताना पण स्वतःमध्ये बदल घडवले, ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर मॅडमसाठी खूप सारे क्लॅपिंग करूयात, कारण सिंगल मदर एका मुलाला सांभाळणं म्हणजे नॉर्मली गोष्ट नाही आहे. आणि सिकल सेल म्हटलं तर त्याला म्हणजे ब्लड चढवणं, हॉस्पिटलाइज करणं, ह्या खूप साऱ्या गोष्टी आणि खूप साऱ्या अडचणी येतात. तर याच्याकडे दुर्लक्ष मॅडमने याच्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये असे डिसऑर्डर निर्माण झाले. तर या फॅमिलीतून त्यांनी याच्यावर सुद्धा मात केलेली आहे. तर मॅडम सरांना काही चॅलेंज होते? सरांना पण चॅलेंज होते मॅडम. त्यांना वजन कमी होतं त्यांचं. त्यांनी वजन कमी केले 11 किलो. कमी केले, जास्त केले. अच्छा, तर बघू शकता की मुलांच्या पण तब्येतीत इम्प्रूव्ह झाला आहे. मॅडमनी फॅट लॉस केला आणि खूप साऱ्या डिसऑर्डरवर मात केली आणि त्याच्या सोबत सोबत सरांमध्ये पण बदल झालेला आहे. सरांनी वेट गेन केलेलं आहे. म्हणजे एक आहार आणि 3 रिझल्ट. एकाच फॅमिलीमध्ये म्हणजे आजार वेगवेगळे, पण त्याच्यावर औषध एकच, म्हणजे तो आपला सकस संतुलित आहार. बरोबर आहे? येस मॅडम. येस. तर आपण जेव्हा हॉस्पिटलला जातो तर आपल्याला एकच टॅबलेट तर देत नाही डॉक्टर अशा अनेक आजारांवर. हॅलो. येस मॅडम, आपण हॉस्पिटलला जात. येस बोला. मॅडम, एक सांगायचं आहे मॅडम, की आपण जे की वर्कआउट करतो, पण पॉझिटिव्ह नाही राहत. ते म्हणतात काहीच नाही होत, पण त्यांनी अनुभव ऐकावे. लोकांचे अनुभव ऐकू ऐकू मला एवढी पॉझिटिव्हिटी आली मॅडम, की मला ते म्हणजे मी लास्ट पर्यंत एंडिंग पर्यंत ऐकते. मला एनर्जी येते त्याच्यापासून, की एवढे सारे लोकांचे होऊ शकतं, तर माझं का नाही होऊ शकत? येस. तर मॅडम म्हणतात की मॅडम पॉझिटिव्ह थिंक ठेवली पाहिजे सगळ्यांनी आणि सगळ्यांचं होते तर माझं का नाही, असं एक ध्येय ठेवून आपण ही फॅमिली कंटिन्यू करायला पाहिजे, असं मॅडमचं म्हणणं आहे. तर मॅडम याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? सकस संतुलित आहार आणि माझे ग्रेट कोच, त्यांच्यामुळे आज मी एवढी एक्सरसाइज करू शकले मॅडम. कारण येस. ते एनी टाइम मला पॉझिटिव्ह ठेवतात. येस. तर मॅडमचं म्हणणं आहे की 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. जर मी निगेटिव्ह झाली तर माझ्या कोचला लगेच कॉल करते मॅडम मी. अच्छा, तर कोचचं काम तेच आहे की पॉझिटिव्ह ठेवणं. बरोबर आहे. तर मॅडम
तुम्ही काय संदेश देणार आजच्या लेडीजला? आज एवढं पॉवरफुल वर्कआउट तुम्हाला वाटत नव्हतं की तुमचं एवढं वेट लॉस म्हणजे वेट हो असून आणि एवढे डिसऑर्डर असून पण तुम्ही एवढा छान वर्कआउट गाईड केलाय आम्हाला. तर तुम्ही आजच्या म्हणजे सर्वांना काय सांगू इच्छिता? मॅडम मला एक म्हणायचं आहे की लेडीज म्हणतात मला वेळ नाही, वेळ नाही. वेळ कुणाकडेच नसते मॅडम. वेळ आपल्याला काढायला लागतो. मला भरपूर लेडीज अशा मिळाल्या आहेत. मी पण आता लोकांना आरोग्य द्यायला माझ्यामध्ये बदल पडले म्हणून मी लोकांना आहार देते. लोकांना खाऊ घालते. बाया म्हणत आहेत की मला वेळ नाही. वेळ काढायला लागतो मॅडम आपल्याला. वेळ मिळत नाही. येस, बरोबर. वेळ काढावा लागतो आपल्याला. आपण जर आता स्वतःला वेळ नाही दिला तर वेळ आपल्याला नंतर वेळ देणार नाही, असं मॅडमला म्हणायचं आहे. बरोबर. तर स्वतःसाठी कमीत कमी 1 तास तरी काढले पाहिजे आणि आपल्या आहार-विहारावर लक्ष दिलं पाहिजे, असं मॅडमचं म्हणजे मार्गदर्शन आहे सगळ्यांना. येस. येस मॅडम. येस, येस. खूप छान असा रिझल्ट आलेला आहे मॅडमला. मॅडम तर आल्या होत्या मुलासाठी, मुलांच्या आजारासाठी आणि त्याच्यासोबत त्यांना पण डिसऑर्डर होते आणि सरांना पण. त्या फॅमिलीत एक सकस संतुलित आहार गेला आणि सगळ्यांना निरोगी त्यांची ऑल फॅमिली निरोगी झाली. येस, येस. तर थँक यू सो मच मॅडम. थँक यू मॅडम. मला सिस्टीमनी वर्कआउटची संधी दिली. थँक यू गोविंद सर. थँक यू बाय मॅडम.